नमस्कार, मी राजेंद्र भोसले। अंतरवाली सराटी इथे आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव यायला सुरुवात झालेली आहे। आज मनोजदादा जरांगे पाडावे की उभे करावे याबद्दलचा निर्णय घेणार आहेत। आपण बघत आहोत की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक इच्छुक उमेदवार सोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला इथे आलेले दिसत आहे। आपल्या सोबत असेच जळगावचे मराठा काही उमेदवार आहे, त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत। काय सांगशाल, कुठून आलात तुम्ही? माझं नाव आहे हरिभाऊ तुकाराम पाटील। मी जळगाव जिल्हा संपर्क अखिल भारतीय मराठा महासंघाचा जिल्हा संपर्क प्रमुख आहे। माझं बल्लाळ शिरवा फाउंडेशन आहे। मी पाचोरा भडगाव विधानसभा क्रमांक 18 यासाठी दादांकडे उमेदवारी मागण्यासाठी 28 ऑगस्ट 2024 रोजी मागणी केलेली आहे। बायोडाटा दिलेला आहे माझ्या सामाजिक कामाचा। त्या आधारे मी दादांकडे उमेदवारी मागितली। दादांनी आतापर्यंत जे आंदोलन केलं त्या आंदोलनाचा आदेश पाळून आमच्या मतदारसंघामध्ये वेळोवेळी गाव बंद केलेले आहे, रस्ता रोको केलेला आहे, निदर्शने केलेले आहे। वेळप्रसंगी आपल्याला 10% जे आरक्षण दिलं होतं सरकारने त्यावेळेस आम्ही जल्लोष साजरा केलेला आहे। तर असं असताना दादांनी मागील काळात जेम्स लेन प्रकरण झालं होतं, त्यावेळेस भांडारकर संस्थेवर काही वाद झाले होते। त्यावेळेसपासून मी समाजाचं काम करतो आहे। पाचोऱ्यामध्ये तेव्हा आम्ही उद्रेक केला होता, आंदोलन केलं होतं जेम्स लेन भांडारकर प्रकरणाच्या विषयी। तर मी जवळपास 1999 पासून मी मराठा समाजाचं काम पाचोरा शहरात करत आहे। मराठा समाजाचं काम पाचोरा शहरामध्ये 1999 पासून करत आहेत। मला एक सांगा की पाचोरा शहरामध्ये, तुमच्या शहरामध्ये किती उमेदवार इच्छुक आहे मराठा समाजाकडून निवडणूक लढवण्यासाठी? पाचोरा शहरामध्ये आज सर्व पक्षाचं तुलना केली तर सर्व पक्ष विखरलेले आहेत। प्रत्येक पक्षाचे मराठा समाजाचे जवळपास म्हणजे भाजपाचे बंडखोर उमेदवार म्हणता येईल त्यांना। एक अमोल शिंदे म्हणून आहे, एक निळकंठ पाटील डॉक्टर आहे, ते भाजपाचे झाले। प्रताप हरी पाटील हे राष्ट्रवादीचे होते, आता चालू रनिंग आमदार शिंदे गटाचे प्रताप हरी पाटील संस्था चालक आहेत। जे कमर्शियल माइंड आहे, त्यांचं 1 रुपयाचं काम मराठा समाजासाठी आजपर्यंत मी ज्या नेत्यांचं नाव घेतो आहे, समजा रनिंग आमदार किशोरप्पा पाटील असतील, माजी आमदार दिलीप वाघ असतील, यांनी आजपर्यंत कुठल्याही मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये यांनी 5 मिनटं हजेरी लावल्याचं दाखवून द्यावं। आणि इकडे दादांकडे उमेदवारी मागायला 1 नंबर आलेले आहेत। मला एक या ठिकाणी असं जाणवतं आहे की आज आपल्याला पाडायचे की उभे करायचे याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे। पण आपल्याला असं दिसतं आहे की या ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या इथे जास्त दिसत आहे, त्यासोबत त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आपल्याला दिसत आहे। आपल्याला सर्वसमावेशक चर्चा करायची आहे। आज पाडायचे का उभे करायचे याबद्दल तुमची काय भूमिका आहे? दादांनी काय निर्णय घ्यावा? सर, आम्ही परतूरवरून आलेले आहेत। आमच्या परतूरवरून 9 ते 10 उमेदवार उत्सुक आहेत। तर जे काय आम्ही आता सर्व 9-10 उमेदवार आम्ही इथेच आलेले आहेत परतूरवरून। पाडायचे का उभे करायचे? दादा जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल। अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांची संख्या वाढलेली आहे, त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो, त्याबाबत तुमची काय भूमिका आहे? ते काय, तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करणार? समाज बांधव आणि दादा ज्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही आपल्या लोकांना सपोर्ट करणार। आणि आतापर्यंत जे काही घडत आलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा काय, त्या ठिकाणी आता आम्हाला असं दृश्य दिसतं आहे की समाजकारण सगळ्यात मोठं ओपन झालेलं आहे। आणि समाजकारणाला दाबण्यासाठी जर मराठ्यांनी चांगला प्रयत्न केला तर निश्चित आपण राजकारण दाबू शकतो। निश्चित आपण समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणावरती आपलं प्रभुत्व निर्माण करू शकतो, असंच म्हणणं आहे। मला सांगा की तुमच्याकडे जे उमेदवार आहे, मराठा उमेदवार तुमच्या, त्याची चाळणी कशी लावणार आहे, त्याचं निवड कशी करणार? आता त्यांची निवड आता समजा त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे ठरवतील। आता तर फॉर्म भरतील, मगर माघारीच्या दिवशी ते स्पष्ट चित्र क्लिअर होईल की किती उमेदवार रिंगणात आहे, मराठा समाजाचे किती। आज तर उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात। सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे, आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला वचननामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे। हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय? मग चिंता सोडा। उत्कृष्ट मांडणी, कडक, खणखणीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा। तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या। कमीत कमी 20-25 उमेदवार रिंगणात आहे सर्व जातीचे। तर त्यामुळे माघारीच्या दिवशी त्यांच्या पक्षाच्या पक्षप्रमुखाचे आदेश काय होता, काही होत नाही, तर त्यानुसार त्यांची माघार होईल, त्यावेळेस चित्र स्पष्ट होईल ते किती उमेदवार रिंगणात आहे ते आज सांगणं शक्य नाही।
अनेक ठिकाणी आपल्याला संधी साधू उमेदवारसुद्धा या दादांकडे तिकीट मागण्यासाठी आलेलं आपल्याला दिसत आहे. मला एकच विचारायचं आहे की ज्या ठिकाणी आपण संधी साधू उमेदवार आहे, म्हणजे वर्षभर दादांचं आंदोलन सुरू असताना कुठेही काम करताना दिसले नाही, परंतु उमेदवारीला मात्र अंतरवाली सराटीमध्ये हजर झालेले असंख्य उमेदवार आपल्याला दिसत आहे. अशा संधी साधू उमेदवारांना चाळणी कशी लावणार, त्यांच्यावरती नियंत्रण कसे करणार? जय जिजाऊ जय शिवराय. मी परतूर विधानसभा मतदारसंघातून आलेलो आहे. माझं नाव नामदेव बाबासाहेब धुमाळ. हे गेल्या 30 वर्षापासून विविध मराठा संघटनाच्या माध्यमातून आम्ही ह्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. काल आमच्या परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये तेथील मीडियाने सोशल मीडियाने सर्वे घेतलेला आहे. त्याच्यामधले रिपोर्ट त्यांच्याकडे आहेत, पॉझिटिव्ह माझ्या बाजूने आहेत. त्याच्यानंतर गेल्या 13 महिन्यापासून आम्ही दादाच्या प्रत्येक उपक्रमामध्ये सामील आहोत. त्यांचे आंदोलन असो, त्यांचे उपोषण असो, त्यांचे गाव भेटी असो, जेवढे आदेश दादाने दिलेत, रात्रंदिवस फिरून स्वतःच्या खर्चानं आम्ही फिरलो आहोत गेल्या 13 महिन्यापासून. आता तुमचं काय म्हणणं आहे? दादाने उभे करावे आज आपला निर्णय फक्त उभे करावे की पाडावे याबद्दल आहे. कुणालाही उमेदवारी देण्याचं दादा आज जाहीर करणार नाही. दादाने उमेदवारी उभे करावी की पाडावी? माझं मत असं आहे की उमेदवार जास्त झाल्यामुळं दादावरती एक प्रकारचा ताण आलेला आहे की कोणाला उमेदवारी द्यावी. कारण दादाचा समाज आहे, दादा सर्वांचे सर्वच नेते आहेत, म्हणून एकाला उमेदवारी दिली तर एक नाराज होतो. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतलेला, मी स्वतः तरी, दादा जी जबाबदारी देतील ते आम्ही पार पाडाल. त्यांनी जर म्हणले तुम्ही प्रचार करा आमच्या उमेदवाराचा, तर ते आम्ही करणार आहेत. उमेदवारी द्यायला पाहिजे, उमेदवार उभे करायला पाहिजे. अख्ख्या महाराष्ट्राची, मराठा समाजाची आणि सर्व 18 प्रगट जातीची भावना आता झालेली आहे. काल इथं बैठक झाली, परवा इथं बैठक झाली, तिथंसुद्धा 2000 लोक होते. 2000पैकी 15 लोकांनी सांगितले की निवडणूक लढवायची नाही. आणि आजसुद्धा ही बैठक होणार आहे. आणि या बैठकीमध्ये सुद्धा 10, 20, 25 लोकच, म्हणजे 0% लोक म्हणतील की लढू नका. तर त्यांचं मत आहे. दादांनी व्यवस्थित ऐकून घेतलेलं आहे आणि आजही ते ऐकून घेतील. परंतु निर्णय हा बहुसंख्येने 99.99% लोकांचं मत आहे निवडणूक लढावी. मग त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत. आम्ही आंदोलन करायचं. जो तुम्ही आदेश देताल, हे लोकशाहीचा स्तंभ आदेश देईल, जनता आदेश देईल, तसं आम्ही दादाच्या पाठी राहू. दादानी आज तो निर्णय घेतला तर काही हरकत नाही. बहुसंख्य उमेदवारांचं असं म्हणणं झालं आहे की दादा जे निर्णय देतील त्यावरती ते अंतिम आहे. आणि बहुसंख्य मतदारसंघातील मराठा उमेदवार जर तिथे नसेल तर त्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त मेजर उमेदवार असेल, सक्षम उमेदवार असेल तर त्याला उमेदवारी द्यावी असाही सूर निघत आहे. त्याबद्दल तुमचं काय मत? नक्कीच असं केलं पाहिजे, परंतु तो कमर्शियल माइंड समाजाशी कमर्शियल माइंड उमेदवार नको. त्याचं समाजासाठी झटलेलं हित पाहिजे, समाजासाठी केलेलं काम पाहिजे. फक्त त्याचा पैशाचा याचं कमर्शियलचं हे करून त्याला उमेदवारी देणं हे कुठेतरी आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हानिकारक ठरेल, आमच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल, असं आमचं म्हणणं आहे. अनेक मतदारसंघामध्ये आपल्याला गटतट दिसतात, परंतु या गटतटमध्ये आपल्याला असं जाणवतं आहे की एखाद्या उमेदवार जर दादांनी घोषित केला तर दुसरा गट त्या गटाला किंवा त्या उमेदवाराला सपोर्ट करेल का? ते निश्चित विरोधच करतील. जुने जे राजकारणी आहेत ते दादांनी ठरवलेल्या, दादांना बऱ्याच लोकांनी विरोध केला, आपल्याही लोकांनी विरोध केला. आणि जर समजा उमेदवारी दिली दादांनी कोणत्या माणसाला, तर जे सर्वसाधारण लोक आहेत ते सर्वसाधारण लोक निश्चित त्या उमेदवाराच्या मागे. उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे, आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला वचननामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय? मग चिंता सोडा. उत्कृष्ट मांडणी, कडक, खणखणीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा. तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. राहतील. आणि जे काही जुने उमेदवार आहेत की जे इतर पक्षांमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये असतील, सेनेमध्ये असतील किंवा काय, दादांचा नवीन पक्ष तयार झाल्यामुळे तो फायदा यांना निश्चित होणारच आहे. कारण की आत्ताच्या सध्याच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दादांची काय ताकद आहे ही प्रत्येकाने बघितली आहे. आणि ती ताकद परत त्यांना दिसणार आहे, ती विधानसभेमध्ये दिसणार आहे. कारण की काही जे आपल्या समाजाचे लोक आहेत जे आता या ठिकाणी नवीन इच्छुक आलेले आहेत, त्या इच्छुकांच्या काही संस्था आहेत किंवा काही आहेत, त्याच्यामध्ये इतर समाजाच्या लोकांना जास्त अंतर्भाव करून घेणे आणि आपल्या लोकांना बाहेर टाकणे असे काही प्रकार घडलेले आहेत. तर त्याच्यासाठी जे उमेदवार किंवा जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांची नाराजी त्यांच्यावर
प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. तुम्ही काय सांगशाल, तुमच्या काय भावना आहेत? दादा ज्यांना उमेदवारी देतील, दादानी दगडाला पण उमेदवारी दिली ती फायनल होणार आहे आणि इच्छुकामध्ये नाराजी असून काही फायदा होणार नाही. दादा ज्याला उमेदवार म्हणून डिक्लेअर करतील त्याचा प्रचार सर्व उमेदवारांनी करायला पाहिजे. आणि नाही जरी केला, काहींनी जर बंड केलं काहींनी, तर त्यांचाच कचरा होऊन जाणार आहे. समाज त्यांची माती करणार आहे. समाज त्यांची माती करणार. दादा जे सांगतील तोच अंतिम आदेश असणार आहे. जो बंडखोरी करण्याचा प्रयत्न करेल, समाज त्यांचा कचरा करणारे, माती करणार आहे, असंच या बंधूंचं म्हणणं आहे. काय सांगाल, कुठून आलात तुम्ही? अहमदनगर, अहिल्यानगर. अहिल्यानगर. काय जुनं अहमदनगर. उमेदवारीसाठी आलायत का मीटिंग अटेंड करण्यासाठी? मीटिंग अटेंड करायला आलोय आणि इच्छुक म्हणून बी आलोय. दादांना पात्र परिचय दिलेला आहे. मी पण इच्छुक आहे. गेली 36 वर्ष मी सामाजिक कामात किंवा राजकीय कामात काम करतोय. अनेक पदावर त्या ठिकाणी आहे, आज बी आहे, पाठीमागे बी होतो. जिल्हा बँकेचा आता सध्या संचालक आहे अहमदनगर DCCचा. काय करावं दादांनी? उमेदवारी दादांनी उमेदवारी उभा केले पाहिजे. दादांची ताकद खूप मोठी राज्यामध्ये. आज अनेक मतदारसंघातून लोक दादांच्या अपेक्षेने या ठिकाणी आलेले आहेत. दादांची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला पटलेली. एक नवा इतिहास, नवी क्रांती या महाराष्ट्रामध्ये दादांच्या या विचारांनी होऊ घातलेली. हे जे पक्षांतर होते सारखं, अनेक पक्ष फुटतात, अनेक पक्ष कार्यकर्ता फुटतात, ही जी भूमिका आहे ही राजकारणाची एक फार म्हणजे खालच्या स्तराला आलेलं राजकारण आता राज्यामध्ये सुरू झालेलं आहे. अनेक मंत्री पहाटे एका पक्षात असतात, संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जातात, मंत्री जातात, सामान्य जनतेचं काहीच नाही द्यात. आता जर दादांनी त्यांची भूमिका घेतली, उमेदवार कोणी दिले तरी दादांच्या उमेदवाराला चांगला पाठिंबा महाराष्ट्र राज्यातून मिळेल. त्याचं कारण दादाच्या विचाराला लोक ठाम आहेत आणि दादाही स्वतःच्या विचाराला ठाम आहेत. कारण ही भूमिका घेऊन गेल्यावर नक्कीच त्यांचा विजय त्या ठिकाणी होईल. दादा सांगतील तीच भूमिका राज्यामध्ये होईल आणि दादाच्या विचाराचं सरकार निर्माण होईल. अनेक ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार मराठा समाजातून उमेदवारी मागण्याच्या तयारीत आहे. त्या ठिकाणचा जो तिढा आहे तो कसा सुटणार? माझ्या अनुभवाने मी सांगतो की अनेक जरी इच्छुक असले, एका मतदारसंघात 10-20 लोक इच्छुक आहेत, पण इच्छुकांचा उपयोग नाही काय. हे अनेक पक्ष आहेत, अनेक संघटना आहेत. त्यांनी पण विचार केला पाहिजे की तिसरी शक्ती म्हणून या दोन्ही पक्षाला किंवा संघटनेला, आघाडी आणि महाविकास आघाडी यांना जर यांच्या जर बरोबरीला उतरायचं असलं तर ज्या सर्व संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या, प्रहर आसन बच्चू कडू साहेबांची, यानंतर राजेंची आसन संभाजीराजेंची, त्यानंतर मला वाटतं यांची राजू शेट्टींची आसन, निरनिळ्या संघटना आहेत. ह्या सगळ्या संघटनेनी जर त्यांची ताकद दादांच्या पाठीमागं उभी केली तर दादांची सीटं आणि त्यांचा पण त्यात फार मोठेपणा होईल. आणि जास्तीत जास्त जर जागाच्या दादांच्या लागल्या तर हे सरकार दादांच्या विचाराच्या निर्णयावर राहील असं मला माझ्या अनुभवावरून वाटतंय. एकला चलो की सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आपल्याला? सर्वांना सोबत घेऊन गेल्यावरच ज्यादा फायदा लोकशाहीमध्ये होतो. नुकसान होईल थोडंफार, पण ज्यादा फायदा त्यातून होईल आणि जे हेतू आहे तो दादांना निश्चित साध्य करता येईल. जे अनेक वेळा ज्या प्रत्येक समाजावर वेगवेगळे प्रकारचे अन्याय होतात सरकारच्या धोरणामुळं, ते अन्याय थांबले पाहिजेत आणि ते दादांच्या विचारात थांबवायचं निश्चित ठरलेलं आहे. म्हणून दादाची भूमिका एकदम रास्त आणि ठाम आहे. अनेक ठिकाणी मुस्लिम समाजसुद्धा, आता आपण बघतोय सकाळपासून अनेक मुस्लिम उमेदवारसुद्धा दादांकडे उमेदवारी मागण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्या बाबतीत तुमचं काय भावना आहेत? समाज कुठलाही असू, महाराष्ट्र हा समाजावर चाललेला नाही. 18 पगड जातीचा समाज महाराष्ट्रामध्ये राहतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या फौजेमध्ये अनेक जाती जमाती घेऊनच स्वराज्याची स्थापना केली. ती स्थापना दादांना या ठिकाणी जरंगे पाटलाला करायची अशी त्यांची भूमिका या त्यांच्या वागण्याहून बोलण्याहून दिसते. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन दादांनी चाललेले आहे, आजपर्यंत चाललेले आहेत. अजून इथून पुढे सुद्धा मग मुस्लिम असेल, महार असेल किंवा इतर समाज असेल, या सर्व समाजांना घेऊन दादांनी निवडणूक लढावी आणि इतर पक्षांचा सुद्धा पाठिंबा घ्यावं असंच त्यांचं मत आहे. तुमचं काय भावना आहेत? माझं मत आहे की दादाने आता हे जो लढा पुकारलेला आहे
ह्यो कडेलाच नेलाच पाहिजे आणि दादानी ही लढाई पूर्ण केलीच पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे की जर आपण आज जर लढलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये ह्या पूर्ण पक्षाला असं वाटेल की यांच्यात काही धमक नाही आहे असं माझं मत मांडतो. निवडणूक पूर्णपणे लढलीच पाहिजे. गेल्या 14 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रभर सुरू आहे. अजून इलेक्शन सुरू झालं, आचारसंहिता लागलेली आहे, अजूनपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळालेलं नाही. एक असंही आरक्षण दिलेलं नाही. एकतर लढून आपण आरक्षण घ्यावं किंवा असंही सोडून न देता लढलेलं बरं असं अनेकांचं मत आहे. तुमचं काय भावना आहे? लढूनच आता हा प्रश्न मिटणार आहे, कारण आता हे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्याच्या अगोदरचे जे पक्षांनी राज्य केलं त्यांनी मराठा समाजाला फसवलेलं आहे आणि ह्या 10 वर्षाच्या काळात ह्या फडणवीसांनी पुन्हा फसवलेलं आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं फसवलं आहे की ते स्वतः सत्ताधारी असून त्यांचं कर्तव्य असून सुद्धा त्यांनी दिलं नाही आणि द्यायचं तर लांबच राहिलं, परंतु ते जाता जाता शेवटी त्यांनी काय 17-18 जाती ओबीसीच्या मधल्या त्या ओबीसीमध्ये घातल्या आणि मराठ्यांच्या ज्या जखमेवर आहे त्यांनी मीठ चोळवलेलं आहे. म्हणून आता करेंगे या मरेंगे हम सब जरांगे या नात्यानं आम्ही याच्यात उतरणार आहोत आणि ही सत्ता मिळवून आम्ही आरक्षण घेऊ. आणि कोणी काही म्हणू द्या, हे प्रश्न मिटतील का, असं होईल का, आमच्या अनेक बी प्रश्न आहेत ना, ते सगळे प्रश्न ते दादाच्या नेतृत्वात आम्ही सोडून घेऊ आणि हा समाज एकत्र झालेला आहे तो एकत्र ठेवू आणि सत्तेच्या ठिकाणी जाऊ असं आमचं मत आहे. करेंगे या मरेंगे अशीच भूमिका आपल्याला ह्या सर्वच आंदोलकांचे मराठा बांधवांची दिसत आहे. मी राजेंद्र भोसले, मंथन मराठीसाठी कॅमेरामन सचिन जाधवसह अंतरवाली सराटी. उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. सोशल मीडियावर आपला प्रचार करायचा आहे, आपल्या भागातील विकासाचे प्रश्न मांडायचे आणि आपला वचननामा जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. हे सर्व कसे करावे असा प्रश्न पडलाय? मग चिंता सोडा. उत्कृष्ट मांडणी, कडक, खणखणीत आणि दमदार आवाजात आपल्या प्रचाराच्या ऑडिओ क्लिप तयार करा. तेव्हा आजच संपर्क करा मंगलमूर्ती मीडिया सोल्युशन किंवा आमच्या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या.